नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरी आणि अर्णव यांच्या आयुष्यातली संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या मागे काही ना काही डोक्याला ताप हा सुरूच असतो। आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव यांचं जे एंट्री केलेलं आहे, म्हणजेच त्यांनी स्पर्धेमध्ये जे एंट्री केलेली आहे ते नाव रिजेक्ट करण्यापर्यंत मजल गेलेली आहे। म्हणजेच या वल्लरी आणि सौदामिनीने त्या स्पर्धेच्या आयोजकालाच हाताशी घेतलेलं आहे आणि या दोघांचं नाव स्पर्धेतून कॅन्सल केलेलं आहे। यास बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी कशा पद्धतीने खंबीरपणे उभे राहत आहेत आणि ते कशा पद्धतीने सामना करणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी शोधून काढायला अर्णव ईश्वरीला काही वेळ लागणार नाही। इकडे ईश्वरी आणि बोलत असते ती म्हणजे नम्रता येते आणि ईश्वरीला सांगू लागते की हे बघ, आकाशचा फोन आलेला, काहीतरी अर्णव भाऊजींचा जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ झालेला आहे आणि त्यासाठी आकाशचा फोन आलेला होता। आकाशने सांगितले की ते लोकेशन जे आहे ते त्यांना मिळालेलं होतं आणि त्यानंतर ते दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर इकडे लगेचच नम्रता बोलायला सुरुवात करते, ईशू मला माहीत नाही काय चाललंय, पण आकाशच्या बाबतीत जे घडतंय, कारण काहीच गरज नव्हती या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायची। आकाशवरती कारण नसताना जे आळ घेतले गेलेले आहेत ते मला अजिबात पटलेले नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघ नमुताई, कसं माहिती आहे का, आपण दोघं त्यांच्या आयुष्यात येण्याआधी आधी ते दोघंही भाऊभाऊ होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय आहे ते त्यांचं आहे, ते दोघं बघून घेतील, आपण त्याच्यामध्ये पडायची गरज नाही, असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि नम्रताची बोलती बंद केलेली असते। तेवढ्यावरती आता ही थांबत नाही, तर हिच्या मनातला जो राग आहे तो काही केल्या थांबत नसतो आणि तिने फक्त एकच ठरवलेलं आहे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आता शांतपणे घ्यायच्याच नाहीत। कारण हे सगळं जे काही घडतंय या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तर अर्णव आहे आणि अर्णव आकाशच्या बाबतीत चुकीचं वागतोय असं इकडे नम्रताचं म्हणणं असतं। तर इकडे नम्रता ज्या पद्धतीने बोलत असते, वागत असते ते पाहून तर कोणालाही राग येईल। ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, नमुताई हे बघ, ते त्यांच्या दोघांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये पडण्याची गरज नाही। ईश्वरी एवढं स्पष्टपणे बोललेली असताना सुद्धा नम्रताला मात्र असंच वाटत आहे की नाही, या सगळ्यामध्ये माझ्या आकाशची बदनामी केली जाते, माझ्या आकाशला जाणून बुजून त्रास दिला जातोय, हे सगळं आता त्या नम्रताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। कारण नम्रता कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। कारण कितीही काहीही झालं तरीही नम्रता ही अर्ध्या डोक्याची आहे आणि तिचं डोकं कसं चालतं या बाबतीत आपण विचारच करायला नको। इकडे ईश्वरीच्या फोनवरती शिर्केंचा फोन आलेला असतो, कारण एकतर ऑफिसमधले प्रॉब्लेम काही केल्या कमी होत नाही आहेत आणि इकडे घरातले वाद वाढतच चाललेले असतात। या सगळ्या गोष्टी हँडल करता करता ईश्वरीच्या सुद्धा नाकीनऊ येऊ लागलेले असतात। ईश्वरीला आता फोन आलेला आहे, शिर्के म्हणत असतात की अर्णव सर आहेत का? तेव्हा ईश्वरी म्हणते की बोला ना शिर्के, काय झालं? त्यांचा फोन कदाचित बंद झाला असेल असं ईश्वरी सांगत असते। तेव्हा मात्र इकडे तेवढ्यातच अर्णव आणि आकाश येताना दिसतात। तर शिर्के सांगू लागतात की हे बघा अर्णव सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि नक्की काय झालेलं आहे या बाबतीत बोलायला सुरुवात केली जाते। तेव्हा तो सांगू लागतो की सगळ्या पेपरमध्ये न्यूज चॅनलवरती बातमी आलेली आहे आणि आपल्या कंपनीची बदनामी केली जात आहे, आपल्या कंपनीबद्दल चुकीचं छापून आलेलं आहे की आपण केळुसकरांना दिलेला जो माल होता तो चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे असं सगळीकडे छापलं गेलेलं आहे। हे ऐकता क्षणी अर्णवला धक्का बसतो। अर्णव म्हणतो, शिर्के काय बोलताय, हे सगळं काय चाललंय? अर्णवच्या डोक्यात हे सुरू झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आहेत। तेवढ्यातच शिर्के सांगू लागतात की मी मॅमच्या फोनवरती फोटोसुद्धा पाठवलेले आहेत। मग आता शिर्केंनी पाठवलेले फोटो जेव्हा चेक केले जातात तेव्हा धक्का बसतो। मग अर्णव आकाशला सांगू लागतो की आकाश, आता तू लवकरात लवकर कंपनीत जा, सगळ्या इन्व्हेस्टरची मीटिंग बोलव, जे काय घडलेलं आहे ते आपल्याला त्यांच्या पुढे आणावंच लागणार आहे। अर्णवने अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो। ते फोटो पाहिल्यानंतर त्याला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय। या सगळ्या गोष्टी सोडवणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नव्हती, पण हे सगळं जेव्हा अर्णव आता सोडवण्याचा विचार करत आहे तेव्हा मात्र आता वल्लरीसारखी मूर्ख माणसं जी आहेत ती प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ घालायला तयारच असतात आणि त्यांना साथ द्यायला नम्रताही आहेच। आकाशला डिटेलमध्ये अर्णव सगळं सांगत आहे की काय करायचं, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, हे सगळं त्याचं चाललेलं असतं
आणि आकाशसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत असतो. आणि आकाश म्हणतो की हो. तेव्हा नम्रता आकाशच्या मागे जाते. आकाश थोडंसं तुम्ही खाऊन जा, थोडंसं खाऊन जा, कारण आत्ताच हे आलेले असतात आणि हे निघत असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी देते. इकडे आकाशला जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा नम्रता मात्र ऐकायला तयार नसते आणि इकडे आकाशचं असं म्हणणं असतं की नाही, नको आहेत मला कोणत्याच गोष्टी, आत्ता मला जायचं आहे, मला खूप घाई आहे, असं आकाश स्पष्टपणे सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी ब्लॅक कॉफीबद्दल बोलत असते तर अर्णवला सुद्धा खूप राग आलेला असतो. अर्णव म्हणतो काय चाललंय मी सिंदूर, मगापासून मी ऐकतोय तुझं, नकोय मला ब्लॅक कॉफी वगैरे, काही कळत नाही का तुला सांगितलेलं, असं इकडे स्पष्टपणे अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हां सॉरी. आणि अर्णव तिला सांगू लागतो की मी सिंदूर शांत हो, कारण मला नकोय ब्लॅक कॉफी वगैरे, कारण आता सिच्युएशन काय आहे ही सिच्युएशन समजून घेणं गरजेचं आहे. काहीही झालं तरीही मला ही कंपनी वाचवायची आहे आणि हे सगळं केलेलं आहे ते त्या सौदामिनीने केलेलं आहे. हे ऐकता क्षणी ईश्वरी म्हणते पण आता तिच्या आपल्या कंपनीमध्ये 60% शेअर आहेत, तरीही तिने असं का केलं असेल. तेव्हा अर्णव म्हणतो की तिला आपली बदनामी करायची, तिला पैशांशी काही देणं घेणं नाही आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर बेलसरेंना बोलवलेलं असतं आणि बेलसरेंबरोबर मीटिंग सुरू झालेली असते. त्याच्यामध्ये सौदामिनी आणि वल्लरी असतात. तर वल्लरीला ओळख करून दिली जात असते, वल्लरीला सांगितलं जात असतं आणि वल्लरी म्हणत असते की हो का. मग हे मिस्टर बेलसरे, अर्णव राजे शिर्केची एंट्री कॅन्सल करायची होती सात्विक फॅशनची, पण ते कशी करायची हा मोठा प्रश्न उभा राहिलेला होता. हे जेव्हा ते बोलत असतात तेव्हा मात्र इकडे सौदामिनीला आयोजक म्हणू लागतात की हे बघा कसं आहे, काल तर माझ्याकडे व्हॅलिड रिझन नव्हतं, पण आज माझ्याकडे व्हॅलिड रिझन आहे, कारण त्यांच्या कंपनीची बदनामी झालेली आहे. त्यामुळं अशा कंपनीबरोबर कोणीच त्यांना इन्व्हेस्ट करणार नाही आहे, त्यांच्याबरोबर टायअप करणार नाही आहे. त्याच्यामुळं आज मी त्यांची एंट्री कॅन्सल करू शकते. आता इकडं बोलायला सुरुवात करते ती म्हणजे सौदामिनी. हे माझ्यासाठी काही सोपं नव्हतं, एका रात्रीत हे सगळं मला घडवून आणायचं होतं आणि शेवटी ते झालं. तेव्हा आकाश टेक्सटाईलची पण एंट्री कॅन्सल करा हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते की नाही नको, ती राहू द्या. मग इकडे जिंकण्याचे चान्सेस असं विचारलं जातं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते नाही नाही, ते पॅदा माझंच आहे, त्याचा काही उपयोग नाही होणार, तेवढं हुशार नाही आहे आणि ते जिंकू शकत नाही आहे, असं स्पष्टपणे इकडे वल्लरी सांगत असते. तेव्हा मात्र सौदामिनी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं घडवून आणण्यासाठी मला काहीतरी लाखो रुपये खर्च करायला लागले, पण ठीक आहे, कसे तो खर्च नाही आहे तर ती इन्व्हेस्टमेंट आहे, असं तिने स्वतःला सांगत असते. आता मात्र इकडे सौदामिनीच्या मनाप्रमाणे गोष्टी चाललेल्या असतात आणि तिने ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे त्या पद्धतीने सगळं घडत असतं. वल्लरी मात्र शांतपणे हे सगळं पाहत असते. वल्लरीला माहिती आहे की काय गोंधळ घातलेला आहे तिनं आणि ती यामध्ये कशी अडकणार आहे याचा विचार करणं मात्र वल्लरीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. पण वल्लरी मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही अर्णव यातून बाहेर पडतोय ना बस. पण वल्लरीला माहीतच नाही आहे की अर्णव आणि ईश्वरी जेव्हा एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तेव्हा ते बाहेर पडण्यासाठी नाही तर एकेकाची जिरवण्यासाठी राहतात. आणि वाट तर वल्लरीची पण लागणार आहे, ज्याचा विचारही तिनं केलेला नव्हता अशी तिची वाट लागणार आहे. इकडे आता जेव्हा सौदामिनी सांगत असते की आता या स्पर्धेमध्ये तो उतरू शकणार नाही, या स्पर्धेतून तर आपण त्याला बाद केलेलं आहे, पण पुढच्या गोष्टींचं काय, पुढच्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जाणार आहेत, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आता शांतपणे ही परिस्थिती हँडल करणं गरजेचं आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू असतात. अर्णव तयार होऊन निघालेला असतो आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नका. तेव्हा अर्णवचं एकच म्हणणं आहे, काहीही झालं तरीही ही कंपनी मला वाचवायची आहे, ही कंपनी माझ्या आईची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते मी पण येते तुमच्याबरोबर. त्यावरती अर्णव म्हणतो आता तू कशाला येतेस. त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या आईला साथ देण्यासाठी माझी मदत केलेली होती, आता त्याच पद्धतीने माझ्या आईचं नाव वाचवण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे, तर तुमच्या आईचं नाव वाचवणं हे सुद्धा माझीच गरज आहे, त्यामुळं मी येत आहे, असं स्पष्टपणे आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, पण हे सगळं करण्याची, तेव्हा ईश्वरी सांगते की हो, हे सगळं करण्याची गरज आहे, असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं.
इकडे आकाशचा आता फोन आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो की मी त्यांच्याबरोबर मीटिंग केलेली आहे, पण दादा त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? तेव्हा आकाश सांगत असतो की हो, कारण हे सगळं जे काय आहे ते खूप विचित्र पद्धतीने झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी. तेव्हा अर्णव म्हणू लागतो की नाही, आपल्यालाच ह्या सगळ्याबद्दल काहीतरी विचार करावा लागणार आहे. आता दोघंही ठरवत असतात. त्याचबरोबर इकडे अर्णव ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव विचार करू लागलेले आहेत की हे सगळं जे काही आहे ते सोडवणं गरजेचं आहे, कारण आपली बदनामी केली जाते आणि त्याचबरोबर सात्विक फॅशनची बदनामी केली जाते हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळं अर्णवला काहीही करून ही परिस्थिती जी आहे ती हँडल करायची आहे. अगदी शांतपणे ही परिस्थिती हाताळायची आहे एवढंच त्याने ठरवलेलं असतं. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता जायला निघालेले असतात. ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही माहिती आहे की काय प्रॉब्लेम आलेले आहेत आणि ते कसे सोडवायचे आहेत. इकडे आता नम्रता लॅपटॉप उघडून बसलेली आहे आणि ती एंट्री चेक करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचं नाव हे सिलेक्ट झालेलं आहे. तेव्हा मात्र नम्रताला खूपच छान वाटलेलं असतं आणि तिचं असं म्हणणं असतं की चला, म्हणजे फायनली इथे माझ्या नावाचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि हे सगळं बाहेरून वल्लरी पाहत असते. वल्लरीला माहिती आहे की काय झालंय आणि कशामुळे नाव सिलेक्ट झालेलं आहे. म्हणजे जर कंपनीच्या एंट्रीमधूनच अर्णव ईश्वरीला बाद केलेलं असेल तर पुढच्या गोष्टी मॅनेज करणं खरं तर खूप अवघड गोष्ट असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, आता मला तुमच्यासोबत यावंच लागणार आहे असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णवला खरं तर खूप टेन्शन आलेलं आहे की ही परिस्थिती सोडवणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, हे तिलाही माहिती आहे आणि अर्णवलाही माहिती आहे. पण त्याचबरोबर सोडवावी तर लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये सात्विक फॅशनची बदनामी केली जाते. हे सगळं करणारी ती सौदामिनी आहे हे सुद्धा अर्णवच्या लक्षात आलेलं आहे आणि अर्णव आता शांतच राहत नाही. अर्णव म्हणतो की बस, आता तिला जाऊन जाब विचारलाच पाहिजे हे अर्णवचं ठरलेलं असतं. आणि त्यासाठी अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतात त्यावरून क्लिअर होत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमागे असणाऱ्या ह्या सौदामिनीचा पर्दाफाश करावाच लागणार आहे हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी आता शांतपणे ही परिस्थिती हँडल करणार असतात. तेव्हा इकडे सौदामिनीला फोन आलेला असतो बेलसरेंचा आणि बेलसरे सांगत असतात की तुमचं काम तर मी केलेलं आहे, पण आता माझ्या कामाचं काय? कसे माझ्या कामाच्या बाबतीत सुद्धा माझे पैसे मला मिळणं गरजेचं आहे हे सांगितलं जात असतं. तेव्हा इकडे लगेचच सौदामिनी म्हणत असते की हो, तुमचे शेअर्स तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही, तुमची ठरलेली अमाऊंट तुमच्या अकाउंटला टाकली जाईल याचा विचार करू नका असं ती स्पष्टपणे त्याला सांगत असते. म्हणजेच इथे अर्णव आणि ईश्वरीने त्या क्षणी ते बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यांच्या लक्षात येतं की हा सगळा गोंधळ घालणारी ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही सौदामिनी आहे हे क्लिअर झालेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथं आलेले असतात. सौदामिनी म्हणते की चला, म्हणजे तुम्हाला कळलंच तर म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत ते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, हे जे काही असले खेळ चालू आहेत ना हे बंद करा, याचा काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण सात्विक फॅशन तर आम्ही वाचवणारच आहोत, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. इकडे वल्लरीच्या आता नाड्या आवळायला एक व्यक्ती सज्जच आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. उदयकांतने वल्लरीला फोन केला आहे. वल्लरी म्हणते आता ह्या टायमिंगला का फोन केला? तेव्हा उदयकांत म्हणतो कसं आहे माहिती आहे का, आज माझ्या फोनला दिवसा रेंज आलेली आहे, तर म्हटलं की तुमच्यासारख्या व्यक्तीबरोबर गप्पा माराव्यात जरा हवा पाण्याच्या, म्हणून फोन केलेला आहे असं तो सांगत असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते म्हणजे काय, डोक्यात काय आहे? तेव्हा तो सांगतो की कसं आहे, मला पैसे हवेत, मी पैशांशिवाय इथून कुठेच जाऊ शकत नाही, जर मला पैसे दिले नाही तर मी काहीही करू शकतो हे एवढं लक्षात ठेवायचं. 20 वर्षांपूर्वी रमाकांत आणि सुप्रियाला अडकवणारी तू होतीस हे मी सगळ्या जगासमोर आणू शकतो. रमाकांतच्या बाबतीत जे केलेलं आहे ते कंपनीत केलेले फ्रॉड, त्याचबरोबर आत्ता ईश्वरीचा केलेला अपघात, या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते सगळे पुरावे मी वापरून तुझी वाट लावू शकतो, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते पैसे काय झाडाला लागत नाही आहेत ना, पण पैसे जरा गोळा करायला वेळ लागणार आहे, कारण जी अमाऊंट वल्लरीला मागितलेली असती ती ऐकूनच वल्लरीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि वल्लरी म्हणते की हो मी देते पैसे, पण मला वेळ लागेल.
तो मात्र ऐकायला तयार नसतो. त्याचं एकच आहे की मला पैसे हवे आहेत आणि जोपर्यंत मला पैसे दिले जात नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, हे उदयकांतने ठरवलेलं असतं आणि वल्लरीची बरोबर वाट लावायला घेतलेली असते. कारण उदयकांत अशा पद्धतीने वल्लरीची वाट लावतोय हे मात्र खरंच पाहण्यासारखं असतं. आणि तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि मामा म्हणतो की काय चाललंय तुझं? वरचेवर तू सारखी सारखी फोनवर बोलत असते, कोणाशी बोलत असते, कुठल्या एवढ्या विषयावर तुझी चर्चा चाललेली असते, असं मामा स्पष्टपणे विचारत असतं. तेव्हा वल्लरी उडवाउडवीची उत्तरं देते. ती म्हणते की कंपनीसाठी काही वाचवण्यासाठी काही करता येते का ते बघते मी, पण माझ्या एफर्ट्सला कोणालाच किंमत नाही आहे, माझ्या बाबतीत कोणी काहीच समजून घेऊ शकत नाही, असं इकडे वल्लरी बोलते. आता मामाला माहिती आहे की वल्लरी कंपनी वाचवण्यासाठी काम करू शकते का कशासाठी करू शकते हे चांगलंच मामाला माहिती आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी सौदामिनीकडे आलेले असतात. आणि मग ती म्हणते की बरं, तुम्हाला कळलं तर म्हणायचं हे सगळं करणारं कोण आहे ते. ठीक आहे, आता कळलंच आहे तर जाणून घ्या. कसं आहे, तुमच्याकडे वेळ कमी राहिला आहे, काउंटडाऊन तुमचा सुरू झाला आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला एक सल्ला देते. तुम्ही काय करा माहिती आहे का, राहिलेले 40% जे शेअर्स आहेत ना ते विकून टाका मला. एकदा का तुम्ही ते 40% शेअर विकले की ही कंपनी माझी झाली, म्हणजे तुम्हालाही टेन्शन नको आहे ना, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला खूप राग येतो. अर्णव ईश्वरीला माहिती आहे की ही बाई काय आहे, कोणत्या दर्जाची आहे हे तर माहितीच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही सात्विक फॅशनला वाचवणं हे सगळं आमच्या हातात आहे आणि आम्ही करू शकतो. काउंटडाऊन तर तुमचा सुरू झाला आहे, असं म्हणत ईश्वरीने चांगलीच आता तिची नांगी ठेचलेली असते. इकडे मामा जाब विचारत आहे तर वल्लरीची मात्र पुरती वाट लागलेली असते. वल्लरीला आता खोटं बोलण्याशिवाय पर्यायच नसतो आणि त्या बाबतीत ती तरबेज आहे हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे बिनधास्तपणे पाहिजे तेवढं खोटं वल्लरी बोलू शकते हे तर चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र इकडे मामा म्हणत असतो की बरं ठीक आहे, तू कंपनी वाचवण्यासाठी प्रयत्न करतेस ना, पण त्याबद्दल ना मला तरी खात्री नाही आहे की तू असं काही करत असशील, कारण तुझ्या मनात असं कधीच येणार नाही, हे मात्र मामाने चांगलंच ओळखलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे वल्लरी आता तिथून निघून चाललेली असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी या सौदामिनीला सांगत असतात की कसं आहे, तुम्ही कितीही काहीही प्रयत्न केले तरीही माझ्या आईच्या कंपनीच्या बाबतीत तुम्ही काहीच करू शकत नाही, माझं काहीच बिघडवू शकत नाही, हे सुद्धा अर्णव ईश्वरी तेवढंच ठणकावून तिला सांगत आहेत. तिला असं वाटत असतं की नाही, आता आपण ज्या पद्धतीने गोष्टी करतो तशाच गोष्टी होतील, पण नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सुद्धा घडू शकतं, ही गोष्ट मात्र आता अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. आता मात्र अर्णव ईश्वरीला ती म्हणते की बघा, म्हणजे कसं आहे, मी तर तुम्हाला सल्ला दिलेला आहे, पण त्या सल्ल्याचं काय करायचं हे तुम्ही बघा, कारण तुम्हाला ते पटणार नाही आहे हे तर मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही ही कंपनी जी आहे ती तुमच्या ताब्यात मी कधीच जाऊ देणार नाही, कारण ही कंपनी मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण आता तुमची बरबादी सुरू झाली. ईश्वरीला पण राग येतो. ईश्वरी पण तिला काय शांत बसून तिचं ऐकत नाही आहे, चांगलंच तिला ऐकवते. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही माहिती आहे की ही परिस्थिती कशी हँडल करायची, कारण ही सौदामिनी जे काय करते ते मुद्दामहून करते, जाणून बुजून करते, हे तर लक्षात आलेलंच असतं. त्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी आता शोध घ्यायला निघालेले असतात. जेव्हा ते शोधाशोध करत निघालेले असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती हँडल करत असतात, ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं, त्यावरून तर हे क्लिअर होत असतं की काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्याची माहिती काढल्याशिवाय शांत राहणार नाही. मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही असलं तरीही इकडे आता ईश्वरी आणि अर्णव निघालेले आहेत. त्यावेळेस एका माणसाला ते भेटतात आणि तिथे ईश्वरी आणि अर्णव त्या माणसाशी बोलत असतात. अशा प्रकारचा एक टेम्पो इथून गेलेला होता, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा तिथे त्यांना क्लिअर होतं की नाही, तिथे एक पुढे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर CCTV कॅमेरे आहेत, तुम्ही तिथे जा, तुम्हाला समजेल काय झालेलं आहे, असं स्पष्टपणे आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला समजलेलं असतं. आता अर्णव आणि ईश्वरीला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत की नक्की गोष्टी कुठं गेलेल्या होत्या आणि काय झालेलं होतं. आता एकदा का ते CCTV फुटेज मिळालं की अर्णव आणि ईश्वरी अगदी कसा बँड वाजवणार हे पाहण्यासारखं आहे. तर इकडे वल्लरी मात्र
त्या उदयकांतला पैसे आणि दागिने देण्यासाठी आलेली आहे. आणि अर्णव आणि ईश्वरी तिथून चाललेले असतात. वल्लरी त्याला पैसे आणि दागिने देत असते आणि माघारी फिरताना मात्र तिला धक्का बसतो, कारण तिला कोणीतरी तिथं पाहिलेलं आहे ही गोष्ट लक्षात आली. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.